हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू सरूज वर्ल्ड। तर आज आम्ही चाललो आहोत फिरायला। आज आहे मम्मीचा बड्डे, सो मी आता सगळ्यांना सुट्टी घ्यायला लावलेली आहे। पप्पांना, सौरवला बोललं मी आहे तर आपण कुठेतरी बाहेर जाऊन येऊया, घरात बसून तरी काय करणार। दरवर्षी मी बोललं तुम्ही घरातच सेलिब्रेट करता, असं नाही, ते लोक पण जातात कधी कधी, बट मी आले तर मग मला पण घेऊन चला कुठेतरी। तर मग सौरव बोला की जास्त दिवस सुट्ट्या भेटणार नाही, वन डे मी कसं तरी ॲडजस्ट करेन। मम्मी काय मोजते रिद्वी, हाय कर पप्पा, हाय करा। तर मग मी बोला ठीक आहे चल, काही हरकत नाही। मग पहिला आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो महडच्या इथे। तर सौरव मला बोलला होता की आम्ही कायम जाताना इथेच थांबतो आणि इथे खूप छान नाश्ता भेटतो। तर मी म्हटलं बाकी तर मला काय खाण्यात इंटरेस्ट नाही आहे, साऊथ इंडियन भेटलं तर बरं होईल। तर बोलला साऊथ इंडियनसाठीच हे फेमस आहे। मग मी बोललं ठीक आहे चला, तर मग थांबूया। तर फायनली आमचा मेनू जो आहे मागवलेला तो आलेला आहे। मेंदूवडा आणि इडली आम्ही मागवले। तर मम्मीने आणि मी इडली मागितले, बाकी सगळ्यांनी मेंदूवडा मागवला आहे। तर खूपच छान होती इथली टेस्ट आणि खूप मोठे मोठे देखील होते मेंदूवडे आणि इडली। आणि त्यानंतर आम्ही लागलो पुढे प्रवासाला। तर आमचं जे फर्स्ट डेस्टिनेशन आहे आजचं ते आलेलं आहे गगनगिरी महाराजांचा मठ खोपोली। तर ज्यांनी कोणी बघितलं नाही तर त्यांनी आज माझ्या ब्लॉगमध्ये नक्कीच बघा, खूप छान मठ आहे, बघण्यासारखं आहे। मला वाटतं एक 20-22 वर्ष झाले असतील तेव्हा मी गेले होते, त्यानंतर मी आज चालले। हे लोक सारखे येत राहतात, बट पावसाळ्यात गेलं तर खूप छान आहे, तिथला व्ह्यू वगैरे बघण्यासारखं आहे। तर हे आहे मठ, बट इथे काय पार्किंग नाही, पार्किंग जे आहे ते पुढे आहे, ते देखील मी तुम्हाला दाखवते। तर आता मी गाडीतून उतरलेली आहे आणि उतरल्या मला मंकी दिसलेले आहेत झाडावरती। तर इथे आजूबाजूच्या बऱ्याच झाडांवरती मंकी होते। आणि हे आहे पार्किंगचा एरिया, बिल्डिंग्सच्या बाजूला जर तुम्ही पुढे आला तर तुम्हाला दिसेल। तर एवढी काही गर्दी नव्हती, फार कमी गाड्या होत्या। हेच बघून आमचं मन खूप सुकावलं, कारण की आतमध्ये जाऊन गर्दी नसणार आहे। तर हे आहे मठ आणि इथे त्यांची समाधी देखील आहे गगनगिरी महाराजांची। तर त्यांची हिस्ट्री तुम्ही गुगलला नक्कीच सर्च करू शकता। तर म्हटलं चला मग आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। तर तुम्हाला देखील दाखवते कसा काय मठ आहे, काही नाही ते। मी पण बऱ्याच दिवसांनी जाणार आहे। तर आम्ही चप्पल काढली, चप्पल स्टँड जे आहे ते बाहेर आहे। तर म्हटलं पहिला चप्पल काढून घेऊया, मग नंतर आतमध्ये एंट्री करूया। तर तुम्हाला देखील दाखवते चला। तर चप्पल काढल्यानंतर इथे अशी पाय धुण्याची व्यवस्था आहे, त्यांनी नळ लावलेले आहे। इथे त्यांचं ऑफिस वगैरे आहे आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे। आम्हाला वाटलेलं की गर्दी नाही आहे, बट जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा आम्हाला समजलं की खूप गर्दी आहे। सॅटर्डे संडे नव्हता, चालूच डे आम्ही मध्ये आलो होतो। तर इथे गगनगिरी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे। भाऊ माझा सांगत आलेला, बोलला तुझ्या रिक्सवरती मोबाईल पकडला तर ते लोक जमा करून घेतील। तर मी म्हटलं ठीक आहे चला, जेवढं मला शूट करता येईल तेवढं मी दाखवेन, जे नाही शूट करता येणार ते मग काय करू शकतो आपण। तर इकडे जे आहे होम हवन वगैरे करतात, तर मी आता तुम्हाला त्या बाजूला जाऊन दाखवते आणि बाजूला खूप सुंदर गार्डन होतं। तर हा आहे जो एरिया जिथे होम हवन वगैरे केले जातं। मी आतमध्ये नाही गेली कारण की ते परत ओरडतील माझा मोबाईल बघून, म्हणून मी अशी बाहेरूनच फिरत होती। तर हा असं होम हवन इथे केलं जातं। तर बरेच श्रद्धाळू आहेत गगनगिरी महाराजांचे आणि तुम्ही बघू शकता आता देखील पूजा चालू आहे इथे। तर आता मी तुम्हाला जे मठाच्या आजूबाजूचा एरिया आहे तो देखील दाखवते। तर खूपच छान वातावरण वाटत होतं। पावसाळा नव्हता, हिवाळ्यातच आम्ही आलेलो, बट थंडी काही नव्हती, वातावरण खूप छान झालेलं होतं। आणि हे माझ्या बाजूला दिसते ते गार्डन आहे आणि लाईन लावलेली होती, मम्मी पप्पांनी लाईन लावलेली होती आणि मी बोलले की मी तोपर्यंत सगळं काही जे आहे ते शूट करून येते। तर सौरव आणि मी शूट करण्यासाठी गेलेलो होतो आजूबाजूचं। आणि हे आहे नदी। तर जितपत मला स्टोरी माहिती आहे की गगनगिरी महाराज इथे तपस्या करायला बसलेले होते आणि त्यांचा पाय माशाने खाल्ला होता, असं काहीतरी स्टोरी आहे समथिंग। तर मला एवढं काही डिटेलमध्ये माहीत नाही, बट इथे जेव्हा तुम्ही येचाल 12 महिने इथे पाणी असतं। पावसाळ्यात खूप जास्त पाणी असतं, बाकीच्या इतर वेळेस कमी असतं, बट तुम्हाला 12 महिने पाणी दिसेल। आणि ते समोर जे दिसते मूर्ती गगनगिरी महाराजांची, म्हणजे ते खरोखरच बसल्यासारखा असा भास होतो। तर असं त्यांनी स्थापना इथे केलेली आहे। आणि हा आहे मंदिराचा बॅक साईड, म्हणजे मठाची बॅक साईड पूर्ण, म्हणजे इथे मठ पूर्ण प्रकारे दिसतो।
तर खूपच छान वाटत होतं. पाणी थोडं कमी होतं त्यामुळे एवढं काही नाही, बट छान वाटत होतं. तिकडे पलीकडे आम्हाला जाऊन देत नव्हते. मग बोललं चला आपण बॅक साईडने शूट करून घेऊया. आणि हे तुम्ही बघू शकता चारी बाजूने डोंगर आहे. पावसाळ्यात खूपच सुंदर दिसतं. जर तुम्ही कधी गेला नसाल तर नक्कीच तुमच्या विशलिस्टमध्ये हे प्लेस नक्कीच ॲड करा आणि पावसाळ्यात एकदा व्हिजिट करा. तुम्हाला नक्कीच हे प्लेस आवडेल. आणि इथे जेवणाची सोय देखील आहे, बट आम्ही नाश्ता केला होता त्यामुळे आम्ही जेवणासाठी थांबलो नाही. लगेच दर्शन झालं तर आम्ही बोललो की चला मग निघूया, आपलं एखादं एक्स्ट्रा प्लेस होईल. तर निघताना आम्ही असं काही विचार केला नव्हता, फक्त खोपोलीचाच विचार केलेला. बट लवकर दर्शन झालं. मग आम्ही ठरवलं की चला एकविराला पण जाऊन येऊया. एकविरा काय इथून 1-1.5 तास अजून जास्त लागेल. आणि सौरभला गाडी घेतल्यापासून माझी देखील इच्छा होती की एकविराला गाडी घेऊन जायची, तर मी देखील गाडी नेलेली नाही आहे. तर मी म्हटलं चला मग आता आज आपल्याकडे टाईम पण आहे आणि घरी जाऊन तरी काय करायचं आहे, मग म्हटलं चला एकविराला जाऊया म्हणून. तर मग फायनली आम्ही डिसिजन घेतला आणि आम्ही निघालो आता एकविरेसाठी. तर आता आम्ही जाणार आहोत घाटामधून, जुन्या हायवे थ्रू आम्ही निघालो आहोत, कारण की हे खोपोलीचं जे मठ जे आहे ते जुन्या रोडलाच आहे. मग त्यामुळे आज जुन्या रोडने जाणार आहोत. आणि एकविरा देखील जुन्या रोडलाच आहे, माहिती असेल तुम्हाला. मंदिरात दान करायचं भेटतात पैसे. माणूस बसला तर तोंडा मार्शिट फेक. उचललं पण माणूस तर हे घाटातलं मंदिर आहे जिथे सगळे लोक पैसे टाकतात, जे ट्रॅव्हल्सने जातात ते देखील टाकतात. तर आमची मम्मी देखील खूप पहिल्यापासून म्हणजे ट्रॅव्हल्सने जेव्हा जायची गावाला तेव्हा पण पैसे टाकायची, तर तिची श्रद्धा आहे आणि बरेच लोक पैसे टाकतात. सो तिने आता पैसे बाहेरून टाकले. तर आम्ही तेच म्हणतो की कोणाला लागले बिगले तर म्हणतील काय पैसे टाकते. तर हा आहे जुन्या हायवेने घाट. तर जे लोक बाईकने जातात त्यांना माहितीच असेल, आम्ही देखील 2 वेळा बाईकने गेलेलो आहे. इथून मुंबईवरून पण गेलेलो आहे आणि पुण्यात होतो तेव्हा देखील बऱ्याच वेळा आम्ही गेलेलो होतो एकविरेला. आणि आता मला बऱ्याच दिवसांनी एकविरेला जायचं योग आलं आहे. म्हणजे मी इंदोरला जायच्या आधी मला वाटतं 3-4 महिने आधी, 3-4 महिने, 3-4 महिनेच म्हणता येईल. जसं की मुंबईला शिफ्ट झाली मग 2-3 महिनेच आम्ही एकविरेला गेलो होतो फॅमिलीसोबतच. तर आता खूप दिवसांनी योग आला आहे आणि फायनली आम्ही आता पोचलेलो आहोत लोणावळ्याला. लोणावळ्याच्या रोडला एक वेगळंच वाईब येतं, कधीही गेलं तरी खूप छान आणि प्रसन्न वाटतं. तर आम्ही जेव्हा बाईकवरून येतो तेव्हा ह्या जागेवरती नक्कीच थांबतो, बट आता कारने आलो आहे त्यामुळे आम्ही थांबणार नाही आहोत. कारण की आम्हाला हे होतं की एकविरेला जर गर्दी असली तर तिथे देखील आम्हाला लाईन लावावी लागेल. आणि मी तर प्रे करेन की गर्दी नसावी जास्त, तर बरं होईल गर्दी नसेल तर. आणि मला दुसरं एक टेन्शन देखील आहे की रिद्वी चढेल की नाही, ते एक टेन्शन आहे. बट बघूया आता कसं काय होते काय नाही. पहिल्यांदाच रिद्वी आता चालेल, मला तर असं वाटतंय चालेल, पण बघूया आता तिकडे गेल्यावर काय होते काय नाही ते. आणि एकविरा करून येताना आम्ही महडला देखील जाणार आहोत. तर बघूया आता एकविरेला किती टाईम लागतो. जर लवकर दर्शन झालं तर मग, कारण की महडचं पण मंदिर जे आहे ते बंद नाही झालं पाहिजे, ते 10 वाजता समथिंग बंद होतं. तर बघूया तोपर्यंत आम्ही पोचतोय की नाही पोचतो तिथे. तर फायनली आम्ही आलेलो आहोत एकविरेला. आणि तुम्ही बघितलं असेल आम्ही टर्न घेतलेला आहे. लोणावळ्याच्या पुढे जाऊन कारलेला गेल्यानंतर एकविरा देवी येते. तर ज्यांनी कोणी मंदिर नाही बघितले तर मोस्ट ऑफ जणांनी सगळ्यांनीच बघितलं असेल, पण जे महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक आहेत त्यांनी नसेल बघितलं तर त्यांच्यासाठी मी नक्कीच सगळं काही शूट करून टाकेन. तर इथे आहे पार्किंग. तर सौरव थांबला होता पार्किंगच्या लाईनसाठी, म्हणजे जशा गाड्या निघतील तशा एक गाड्या ते लावत होते पार्किंगमध्ये. तर तोपर्यंत मी म्हटलं चला आपण पुढे हळूहळू चालत जाऊया, कारण की मला तर टाईम लागणारच आहे चढायसाठी, मम्मी पप्पांना देखील टाईम लागेल, सौरव काय पटापट चढून येईल. तर मी म्हटलं चला मग आपण हळूहळू, तो काय गाडी लावून पटकन पाठीमागून येईल. तर मग मी निघाली पुढे. तर हा असा एंट्रन्स आहे. हे एकविरा देवीचं 5 पायऱ्याचं मंदिर आहे, जे गेल्यानंतर 5 पायऱ्या चढल्यानंतर लागतं. आणि नंतर इथून पुढे अजून जर ॲक्च्युली अर्ध्यापर्यंत गाड्या येतात, आमची गाडी देखील अर्ध्यापर्यंत आली आहे. काही लोक खालून पूर्णपणे चालत येतात आणि काही लोक ऑटोने देखील येतात, ऑटो देखील अर्ध्यापर्यंत येते. तर मी चालत चालत पुढे निघाली होती. माझ्यासोबत पप्पा होते आणि मम्मी पाठीमागून हळूहळू येत होते. तर मी पप्पांना बोलले की तुम्ही थांबा, मम्मीसाठी तुम्हाला हळूहळू यायचं तर या, पण मी जाते पुढे, कारण की जोपर्यंत रिद्वी चालते, रिद्वीचा स्टॅमिना जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी मला चालावंच लागेल, नाहीतर परत ती बोलली उचलून घेतं, मग मला तिला देखील उचलून घ्यावं लागेल. मग म्हटलं चला जाऊ द्या,
जाऊया रिद्वीसोबत पटापट. आणि तुम्ही बघू शकता छोटे छोटे असे स्टॉल लागलेत खूपच युनिक गोष्टींचे आणि बऱ्याच काही गोष्टी भेटतात. तर आता मी अर्ध्यात आलेली आहे आणि तुम्हाला सगळा आजूबाजूचा व्ह्यू दाखवते. तिकडे वरती मंदिर आहे आणि अजून अर्धा नाही म्हणता येणार, अर्ध्यापेक्षा जास्तच राहिलं आहे आमचं. आणि मी थोडा वेळ बसत चालली होती. हे लोक सगळे पाठी होते, मी आणि रिद्वीच पुढे होतो. आणि रिद्वी मला फर्स्ट टाईम म्हणजे खूप छान वाटलं. रिद्वी फर्स्ट टाईम मग स्वतः चढून निघाले. ती मला एकदा पण नाही बोलली की मम्मा उचलून घे म्हणून. तिच्यात एवढी एनर्जी बघून मला खूप बरं वाटलं. रिद्वी ह्याच्या अगोदर देखील आले बट ती स्वतः चालत कधीच आली नव्हती. मला तर वाटते 5वी की 6वी वेळ असेल तिची जन्मल्यापासून एकविरेला येण्याची. बट ती पहिल्यांदाच स्वतः चालत निघालेले, नाही तर दरवेळी कोण ना कोण तिला उचलून घेतं. तर खूपच छान वाटत होतं मला आणि तिला बघून मला एक वेगळीच एनर्जी येत होती चालण्यासाठी. आणि फायनली आता आम्ही मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. हे आजूबाजूला तुम्ही स्टॉल्स बघू शकता फुलांचे वगैरे. मग आम्ही वरती पोचल्यानंतर थोडा वेळ मग ह्या लोकांचा वेट केला की कधी येतात सगळे कधी नाही ते. तर हे आहेत एंडची दुकानं, म्हणजे वरती पोचल्यानंतर एंडला. आणि मंदिर जे आहे ते पुढे आहे, तर ते देखील मी तुम्हाला दाखवेन. फायनली मम्मी पप्पा आलेले आहेत, सौरव देखील आला आहे. मग आम्ही इथल्याच दुकानात ताट वगैरे घेतला आणि म्हटलं चला आता जाऊन दर्शन करूया. तर बघूया आता पुढे किती लाईन आहे. तर सौरव मला बोलला तू लाईन लावायची होती जाऊन. मी म्हटलं परत मग चुकामुक झाली असती. तर मला तर नाही वाटत एवढी गर्दी असेल, बट तो बोलला नाही गर्दी असणार आहे जेवढे लोक जातात आणि इव्हनिंगचा टाईम आहे बोलल्यावरती काय माहिती असू पण शकते नसू पण शकते. चला तर मग बघूया आहे की नाही गर्दी. आणि हे जे समोर दिसते ते लेण्या आहेत. मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर पुन्हा झूम करून दाखवून. तर लेण्यांना देखील 20 की 25 रुपयाचं समथिंग तिकीट आहे. तर ज्यांना कोणाला फिरण्यात इंटरेस्ट असेल ते लेण्या बघू शकतात. आणि फायनली हा आहे मंदिराचा लुक आणि खूप मोठी आता स्क्रीन लावलेली आहे. या अगोदर स्क्रीन नव्हती लावलेली. आणि ह्या आहेत लेण्या. तर असा पूर्ण मंदिराचा लुक आहे. आणि आम्ही चप्पल दुकानातच काढल्यामुळे दगडं टोचत होती, त्यामुळे सौरवने रिद्वीला उचलून घेतलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता किती लाईन आहे, खूपच गर्दी होती. मला आतमध्ये गेल्यानंतर समजलं. मग आता इथे आमचे 3.5 ते 4 तास नक्कीच जातील, कारण की खूप गर्दी होती. पहिल्यापासून म्हणजे पहिल्या रोपासून लाईन होती. लास्टचे 4-5 रो असते तरी काही वाटलं नसतं, बट पहिल्या रोपासूनच लाईन होती. मग बोललं ठीक आहे काही हरकत नाही, आलो आहे तर दर्शन करूनच जाऊया. बाकी काही नाही, मला फक्त रिद्वीचंच थोडं टेन्शन होतं. तीच एवढ्या वेळ लाईनमध्ये थांबते की नाही, बघूया आता काय होते काय नाही ते. आणि आम्ही वेट करत होतो पुढे कशी लाईन सरकते. आणि हे दोघं बघा किती मस्ती करत होते. म्हणजे अगोदरच्या रोमध्ये सौरव तिचे केस खेचत होता, पण तो तिला काही सापडत नव्हता. मग फायनली आता तिला सापडला, मग ती पूर्ण बदला वसूल करते. आणि नंतर पुढे गेल्यानंतर तिला दिसलं एका छोट्या मुलीने हातात जे आहे ते टोपली घेतली होती. मग तिला पण लगेच की हां माझ्या हातात द्या. मी म्हटलं पाडशील वगैरे तू, तर नाही. तिला काहीच ऐकायचं नव्हतं. तिने बघितलं तर म्हणजे तिला एखादी गोष्ट पाहिजे तर पाहिजे. मग परत नंतर टोपली घेऊन ती लाईन लावून चालायला लागली. आणि परत लाईन थांबली. मग परत ती थकली, कारण की ती त्यामध्ये दोघांच्या म्हणजे माझी आणि मम्मीच्या दोघांच्या वटीचं सामान होतं. मग फायनली ती बसली थकल्यानंतर. नंतर 2-2.5 तासानंतर सगळेच खूप थकलेले होते, कारण की बराच वेळ आम्ही लाईनमध्ये थांबलो होतो. आणि आता भूक लागायला देखील सुरुवात झालेली होती, बट काही ऑप्शन नव्हता. म्हटलं दर्शन झाल्यानंतर बाहेर काहीतरी खाऊ. मग नंतर रिद्वीचा देखील स्टॅमिना संपला. मग सौरव बोलला दे मी तिला उचलून घेतो. अजून 4-5 रो राहिल्या होत्या, म्हणजे अर्धा 1 पाऊण तास अजून बाकी आहे दर्शनासाठी. आणि रिद्वीला खूपच मजा येत होती, त्याने उचलून घेतलं होतं तर. आणि कधी एकदा आमचं दर्शन होते असं आम्हाला झालेलं. रिद्वी वरती देखील शांत बसत नव्हती, खूप मस्ती करत होती. आजूबाजूचे लोक तिला बघत होते आणि सौरवला बोलत होते उतरव तिला खाली, ती मस्ती करते. आणि तुम्ही बघू शकता बऱ्याच लोकांनी लहान मुलांना उचलून घेतलं आहे. मोठ्या माणसांचं आपण एक समजू शकतो, पण लहान मुलं किती वेळ समजून घेणार. तुम्ही बघू शकता फायनली आता जवळ पोचलेलं आहोत. जसं स्क्रीन जवळ आली तसं खूपच छान वाटत होतं. आणि पप्पा तर फर्स्ट टाईमच आलेत एकविराला, म्हणजे ते मंदिरात आलेले बट त्यांनी दर्शन कधीच केलं नव्हतं. सुखाने जाऊ नये आणि मला इच्छा त्यांची पूर्ण कर माता बाळाच्या
दादा नाव घेऊन गाराणा घालतात देवीला, हे तर तुम्हाला माहितीच असेल. तर फायनली आता आम्ही आलेलो आहोत वरती, एकदम एंड मोमेंटला जिथे दर्शन होतं तिथे. तर हा आहे मंदिरांचा एंट्रन्स. आतमध्ये तर काही मोबाईल अलाउड नाही, मला शूट करता आलं तर मी करेन, नाही तर मग डिरेक्टली तुम्हाला बाहेर आल्यावर बाहेरचं सगळं दाखवेन. पप्पा मंदिरात आलेत पण बऱ्याच वेळा गर्दीमुळे त्यांनी दर्शन कधी घेतलेलं नाही आहे. सो पप्पांनी देखील फर्स्ट टाईम दर्शन घेतलं आणि आता आम्ही दर्शन करून आलेलो आहोत बाहेर. तर तुम्ही बघू शकता बाहेर काही एवढी गर्दी नाही आहे. त्यानंतर आम्ही पूर्णपणे बाहेर आलो, म्हणजे जिथे मी तुम्हाला मगाशी दाखवलं तिथे थोडंफार फोटोशूट वगैरे केलो आणि निघालो पुढे, कारण की पुढे जाऊन आम्हाला महडचं देखील दर्शन घ्यायचं आहे. इथून घाट उतरायला अजून 1.5-2 तास तरी लागतील ॲज पर ट्रॅफिक. बघूया आता कसं काय होतं आहे ते. मग बोललं ठीक आहे, थोडं मग फोटो वगैरे काढले आणि आम्ही लगेच निघालो. आता पूर्ण उतरून जाणार. भूक तर सगळ्यांनाच लागली होती, तर म्हटलं बघूया चांगल्या ठिकाणी काही चांगलं वगैरे दिसलं तर काहीतरी खाऊया आपण. तर इथे आम्हाला काकडी आणि छास दिसलं होतं जाताना, तर येताना म्हटलं तेच आपण पिऊया, थोडंफार बरं वाटेल आणि असं चटपटीत खायला बरं वाटतं, चिंचा बोरं वगैरे. बट ते काही घेतलं नाही, म्हटलं सर्दी खोकला होईल. मग छास आणि काकडी घेतली आणि असंच आम्ही लाईट खाल्लं. कसा होता आजचा ब्लॉग, तर कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.